लुईस ब्रेल दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देते. थँक्यू, धन्यवाद. लुईस ब्रेल कोण होते? लुईस ब्रेल माहिती आहे का सगळ्यांना? येस. 4 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस. 1809 साली त्यांचा जन्म झाला. वडिलांच्या दुकानात काम करत असताना एका अपघातात त्यांच्या एका डोळ्याची दृष्टी गेली आणि त्यानंतर अंध व्यक्तींनी साठी काहीतरी करायचं असं त्यांच्या खूप मनात आलं आणि त्यांनी अंध व्यक्तींना वाचनासाठी एक लिपी तयार केली. त्यांच्या अंध व्यक्तींसाठी काहीतरी करायचं असं त्यांच्या मनात आलं. त्यांनी स्वतःची ओळख, स्वतःच्या पायावर कसं उभं राहायचं हा विचार त्यांनी केला आणि त्यांनी एक वाचनासाठी लिपी तयार केली आणि त्या लिपीलाच आपण लुईस ब्रेल लिपी म्हणून संबोधतो. कारण का त्या ब्रेल लिपीमुळे आज तुमच्यासारख्या सगळ्या अंध बांधवांना, ज्यांच्यासाठी हे सुंदर जग बघणं शक्य नाही पण ते जाणून घेणं शक्य झालं, आज त्या ब्रेल लिपीच्या वाचनातून तुम्ही स्वतःची ओळख स्वतः निर्माण करू शकता. कारण काय कुठल्याही शिक्षण असो, कुठल्याही प्रकारचं शिक्षण असो, कधी फुकट जात नाही. आज आम्ही दृष्टी असलेली व्यक्ती आम्ही भरपूर प्रकारचा अभ्यास करतो, स्वतःची एक नवीन ओळख तयार करतो. आज माझी सुद्धा एक नवीन ओळख तयार झाली आहे. कालच आपल्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती होती. आज त्या आपल्या पहिल्या शिक्षिका, त्यांच्यामुळे आज आम्ही मुली घरातून बाहेर पडू शकलो आणि शिक्षित झालो. आज आपले बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान जे तयार केलं त्या संविधानामुळे आम्हाला या समाजामध्ये एक स्वतःची ओळख तयार करण्याचा मान मिळाला आणि त्याच्यामुळेच आम्ही या समाजामध्ये स्वतःची ओळख करताना मी राजकीय क्षेत्रात माझी वेगळी अशी एक ओळख तयार केली. ह्या कुळगाव बदलापूर नगर परिषदेचं नगराध्यक्षपद मी आता भूषवित आहे. खूप अभिमान वाटतो की ह्या आपल्या थोर संतांनी, थोर महापुरुषांनी जे काम केलं ते फक्त स्वतःसाठी न करता समाजासाठी केलं. आज लुईस ब्रेल यांनी सुद्धा जे काम केलं ते तुमच्यासारख्या दृष्टीहीन बांधवांना हे जग कसं बघता येईल हा त्यांनी विचार एक मनात आणला आणि त्यांनी त्याच्यावर काम केलं. खूप छान वाटतं की आज तुम्ही सुद्धा कोणावर डिपेंडेंट नाही आहे. आज तुम्ही सुद्धा सुशिक्षित आहात. असं म्हणू शकत नाही की हा अंध आहे तर हा अशिक्षित आहे. कारण काय लुईस ब्रेल यांच्यामुळे ते तसं कुठे राहिलंच नाही. एक वेगळी अशी शिक्षण पद्धती तुमच्यासाठी तयार झालेली आहे. आत्ताच मला सरांनी सांगितलं इथे प्रत्येकजण बसलेला आहे, त्याच्या प्रत्येकाची काय खासियत आहे, कोण कोण किती हुशार आहे, किती स्मार्ट आहे हे सगळं सांगितलं. खूप अभिमान वाटला की जसं आम्ही दृष्टीवाले लोक पुढे जात चाललेलो आहोत तसे तुम्ही दृष्टीहीन असले तरी सुद्धा तुम्ही एक स्वतःची ओळख ह्या समाजापुढे निर्माण केलेली आहे. सर्वप्रथम स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खूप अभिमान वाटतो. जर असं कुठलं अपंगत्व, कुठलं अंधत्व असं जर लोकांमध्ये असेल तर त्याच्याबद्दल लोकांच्या मनात एक सहानुभूती असते. पण नुसती तुम्ही आपुलकी आणि सहानुभूतीच नाही तर एक अभिमान वाटेल असं काम तुम्ही सगळेजण आता करत आहात. आजच्या या लुईस ब्रेल जन्मदिनानिमित्त आपण सगळ्यांनी इथे मला बोलवलं
थोरात सर, धन्यवाद. तुम्ही मला खास करून इथे आमंत्रित केलं. कारण काय, आज जर मी इथे आली नसती तर मी बरंच काहीतरी मला म्हणजे मिस केलं असतं, की एवढा छान कार्यक्रम, एवढा छान उपक्रम मी मिस केला असता. त्याच्यामुळे मनापासून तुमचे धन्यवाद. आणि कुळगाव बदलापूर नगर परिषदेची नगराध्यक्ष म्हणून मी आपणास वचन देते की तुमच्या या कार्यक्रमासाठी किंवा इतरही कुठल्या गोष्टींसाठी आमच्या या अन्य बंधू आणि भगिनींसाठी जर मला काही करता आलं तर मी नक्कीच करेन. मला आदेश द्या, काय माझी मदत लागली तर नक्की सांगा. एवढंच आजच्या दिवशी मी आपल्याला शब्द देते. मी या बदलापूरची प्रथम नागरिक म्हणून पुन्हा एकदा मनापासून तुमचे सगळ्यांचे धन्यवाद देते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.